गोळीबार करण्यात येतोय। तर पाकिस्तानने गोळीबाराला सुरुवात केल्यानंतर आता भारताकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने तुफान गोळीबार सुरू आहे, परंतु पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारत जो आहे तो सडेतोड उत्तर देतोय। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार जो आहे तो पाकिस्तानकडनं करण्यात येतोय, परंतु भारताकडनं देखील त्याला सडेतोड असं प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जातं। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार होत असल्याची माहिती मिळते। पुंछच्या भागामध्ये ज्या काही नागरी वस्त्या आहेत त्यांना लक्ष्य करण्याचं काम पाकिस्तान करतोय। पाकिस्तानकडनं भ्याड गोळीबार करण्यात येतोय, परंतु भारत जो आहे तो पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याची देखील माहिती आता समोर येते। तर पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने जोरदार गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। चांदीपुरामध्ये डीआरडीओने उद्या आपत्कालीन बैठक बोलावली। अत्यंत महत्त्वाची बातमी, चांदीपूर या ठिकाणी मिसाईल रेंजची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि चांदीपूरमध्ये डीआरडीओने एक महत्त्वाची बैठक देखील बोलावली आहे। तर भारताकडून आता डीआरडीओने आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। चांदीपुरात मिसाईल रेंजची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे। तर चांदीपुरामधली ही बातमी आपण पाहतो आहोत। चांदीपुरामध्ये डीआरडीओने उद्या आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। पाकिस्तान विरोधातली मोर्चेबांधणी कशी करायची याची देखील यामध्ये चर्चा होणार आहे। चांदीपुरामध्ये मिसाईल रेंजची उद्या सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली आहे। चांदीपुरामध्ये डीआरडीओने उद्या आपत्कालीन बैठक बोलावल्याची माहिती मिळते। चांदीपुरात मिसाईल रेंजची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पाकिस्तानवरती भारताकडनं ताबडतोड जे आहे तो हल्ला करण्यात येतोय। भारतीय हल्ल्यात आतापर्यंत पाकिस्तानची 5 निवास जी विमानं आहेत ती नेस्तनाबूत करण्यात आलेली आहेत। 2 F-16 आणि विमानं 2 CF-17 ही विमानं जी आहेत त्या अक्षरशः त्याचा चुरडा करण्यात आलेला आहे। पाकच्या चायनामेड विमानांना अक्षरशः भारतीय सैन्य दलानं असेल किंवा भारताचं एअर डिफेन्स सिस्टीमनी अक्षरशः उद्ध्वस्त केलेला आहे। कराची पोर्टवरती भारतानं ड्रोनद्वारे मोठे हल्ले केलेले होते आणि त्याला आता भारतीय नेव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उत्तर देण्यात येत आहे। कराची पोर्टवरती एका मागोमाग एक अनेक हल्ले जे आहेत ते झालेले आहेत। तर चांदीपूर मिसाईल रेंज की सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। कराची पोर्टवर भारतानं ड्रोनद्वारे मोठे हल्ले केलेले आहेत। भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठं नुकसान झालंय। कराचीमध्ये 1971च्या युद्धामध्ये ऑपरेशन मेघदूत राबवण्यात आलेलं होतं, त्यावेळेस देखील कराची बंदर हे आपण उद्ध्वस्त केलेलं होतं आणि आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देखील भारतानं कराची पोर्टवर जोरदार हल्ला केलाय। ड्रोन असेल, मिसाईल्स असेल या माध्यमातून आता कराची पोर्ट उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय नौदल असेल आणि भारतीय वायुसेनेनं केलंय। दहशतवादावरून आता अमेरिकेनं पाकिस्तानचे एक कान टोचल्याचं पाहायला मिळतंय। काश्मीरमध्ये जे झालं ते दुर्दैवी घटना होती असं अमेरिकेनं बजावून जे आहे ते पाकिस्तानला सांगितलंय। दहशतवादावरून अमेरिकेनं पाकिस्तानचे कान टोचलेले आहेत। पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावरती बसल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेकडनं काश्मीरमध्ये जे काही हल्ले झाले ती दुर्दैवी घटना होती असं अमेरिकेकडनं सांगण्यात आलेलं आहे। अमेरिका पहिल्या दिवसापासून भारतासोबत उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत। 1971